संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in। नमस्कार। आज 11 सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन। स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये जे ऐतिहासिक भाषण दिलं त्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी मी काही विचार अभिव्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि याची संधी संकल्प न्यूज चॅनलचे संपादक श्री परमादरणीय श्री अशोकजी इथापे सर यांनी मला ह्या कार्यासाठी प्रवृत्त केलं आणि संधी दिली। आणि महत्त्वाची गोष्ट मला त्याविषयी सांगायचं आहे की हे सामाजिक कार्य ह्या माध्यमातून ते अनेक वर्षापासून करत आलेले आहेत आणि सामाजिक जाणीवा जागृत ठेवून ते करत आलेले आहेत। त्याच्यामध्ये देशभक्तीपर असेल, आरोग्यविषयक असेल, संगीत विषयक असेल, अशा अनेक प्रकारच्या विषयांना हात घालून त्यांनी तो विषय नेहमी समाजपुरुषापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून एकच मला सांगावंसं वाटतं की ही गोष्ट ते अतिशय प्रामाणिकपणे आणि तळमळीनं करत आहेत त्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल ह्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडण्यासाठी आणि अभिव्यक्त करण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः ऋणी आहे। स्वामी विवेकानंद यांचं बालपणचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे, नरेंद्रनाथ दत्त। तर त्यांचे वडील संपूर्ण भारताचे सरकारी वकील होते आणि नामांकित वकील होते, विश्वनाथ दत्त। आणि त्यांची आई भुवनेश्वरी देवी, अतिशय धार्मिक। आज 11 सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन। विश्व बंधुत्व दिन असं का म्हटलं जातं तर हा दिवस खास स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो या शहरी सर्व धर्म परिषदेमध्ये जे विचार मांडले आणि हिंदू धर्माचं खरं स्वरूप त्यांनी जगाला सांगितलं। जागतिक व्यासपीठावर स्वामीजी बोलायला उभे राहतात, काही वेळ सगळीकडे नजर टाकतात। ती सर्व धर्म परिषद जी होती ती सकाळी 10 वाजता सुरू झाली होती, पण अधूनमधून स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं जात होतं। स्वामीजी वेळ पुढे ढकलत होते। असं करता करता दुपारचे 4 वाजले तेव्हा मात्र ती सर्व धर्म परिषद ज्यांनी भरवली ती ते स्कॅरॉल बॉनी नावाचे गृहस्थ, त्यांनी जवळजवळ 1000 समित्या स्थापन केल्या होत्या आणि 10,000 पत्र व्यवहार केले होते। हे काम एकट्या माणसानं अनेकांचं सहकार्य घेऊन 3 वर्षात पार पाडलेलं होतं। आणि त्यांना असं सांगितलं की कशासाठी ही धर्म परिषद भरवताय, याची काय गरज आहे, आपलाच धर्म श्रेष्ठ आहे, असं त्यावेळेला तिथं सांगण्यात आलेलं होतं। पण तरीसुद्धा त्या माणसाने स्कॅरॉल बॉनी जे अध्यक्ष होते ज्यांनी ते ठरवलेलं होतं त्यांनी कुणाचं ऐकलं नाही आणि ती सर्व धर्म परिषद घडवून आणलेली आहे। मग तिथं ॲनी बेझंट बाई होत्या, थिओसॉफीच्या नेत्री त्या होत्या, सर हिरेम मॅक्सिम होते ज्यांनी मशीन गनचा शोध लावला ते होते, पुन्हा निकोला टेस्ला होते ज्यांनी ते शोध विजेचा ह्याचा शोध लावलेला आहे ते होते। टेस्ला कॉईल आपल्याला माहिती आहे, त्याच्या संदर्भातला शोध आहे। असे सगळे हे असताना स्वामीजी तिथे बोलते झाले आणि त्यांनी पहिल्यांदा शब्द उच्चारला, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, एवढ्या शब्दांनी। कारण एवढ्या शब्दांनी सर्व सभा तिथले सगळे मंत्रमुग्ध झाले आणि भारावून गेले। प्रत्येकाने आपापल्या जागा सोडल्या आणि स्वामीजींच्या दिशेने रुमाल फेकला, कुणी आपली टोपी फेकली, कुणी काय प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक वेळ त्यांच्या वस्त्राला हात लावावा म्हणून ते जवळ आले। आणि अशा अवस्थेमध्ये काही मिनटं गेलेली आहेत, पुढचं स्वामीजींना बोलायला थांबावं लागलेलं आहे। आणि नंतर पुन्हा ती सभा परत शांत झाल्यानंतर स्वामीजी बोलायला उभे राहिले, पवित्रता, शुद्धता, दया, दाक्षिण्य हे सद्गुण कुठल्याही एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी नाही। प्रत्येकाने आपापल्या धर्माचं तंतोतंत पालन करावं आणि इतर धर्मातल्या तत्वांचा आदर करावा
अशा पद्धतीनं वैचारिक आदानप्रदान व्हायला पाहिजेत. विभिन्न ठिकाणी उगम पावणाऱ्या नद्या शेवटी महासागराला जाऊन मिळतात हे तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजेत. तसे विभिन्न धर्म हे त्या आत्मबोधाच्या वाराणसीजवळ जाऊन थांबणारे, तिथपर्यंत पोचणारे विभिन्न मार्ग आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत. आणि हे सगळं असताना स्वामीजींनी जो अनमोल विचार दिलेला आहे, सुमारे 1500 वर्ष पुरेल एवढं विचारधन मी म्हणे मागे ठेवून जातोय. एका विवेकानंदानं काय केलं हे जाणून घेण्यासाठी दुसराच विवेकानंद जन्माला यावं लागेल. कदाचित स्वामीजी असं अपेक्षित असावं की ते म्हणाले त्यावेळच्या मानवाचं मन कदाचित बदललेलं असेल, मला पुन्हा ह्या अवनी तलावरती यावं लागेल आणि हे वैचारिक जागरण घडवावं लागेल. खरं तर स्वामी विवेकानंदांनी ही सर्व धर्म परिषद त्यात सहभाग घेऊन जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली. जगामधल्या प्राचीनतम अशा संन्यस्तांच्या परंपरेतला मी एक संन्यासी, आणि त्यांनी हे सांगितलं की मी असं वेगळं आगळं काही तुम्हाला सांगायला आलो नाही, तर तुमच्या धर्मावरचा विश्वास पक्का करण्यासाठी मी इथं आलो आहे. तर हे आत्तापर्यंत घडत नव्हतं आणि भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन जगाचा तेव्हापासून बदलला आणि स्वामीजींनी हे भारतीय संस्कृतीचं आणि आपल्या उज्ज्वल तत्वांचं जगाला दर्शन घडवलेलं आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो.